नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झाम देण्यासाठीची जी वयोमर्यादा असते ती टी-टी असेल किंवा सी-टी-टी असेल त्या संदर्भात आणि जे कॉम्पिटिशन आहे शिक्षक भरतीमधलं तर त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। यामध्ये बघा, टी-टी असेल, सी-टी-टी असेल किंवा टेट एक्झाम असेल, टी-टीसाठी आणि सी-टी-टीसाठी कुठलंही एज लिमिट नाही आहे। फक्त कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावे असा क्रायटेरिया त्या ठिकाणी आहे आणि तो मोस्ट ऑफ सर्वांचा असतोच। त्याचं कारण असं की टी-टी किंवा सी-टी-टीची एक्झाम डी-एडवाले किंवा बी-एडवाले देतात, कारण ती शिक्षक पात्रता परीक्षा आहे। त्यामुळे डी-एड बी-एड तेव्हा करतात जेव्हा 12वी झालेलं असतं किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असतं आणि ऑलमोस्ट सगळ्यांचं वय तेव्हा 17 ते 18 वर्ष ऑलरेडी तोपर्यंत पोचलेलं असतं। त्यामुळे 18 वर्ष पूर्ण असावेत अशी त्यात अट आहे, पण ती त्यावेळेस ऑटोमॅटिक ती कंप्लीटच असते कारण ते शिक्षण तिथपर्यंत पोचलेलं असतं। त्यामुळे कमीत कमी ही मर्यादा आहे की 18 वर्ष आणि जास्तीत जास्त किती वर्ष यासाठी काहीही लिमिट नाही। टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आणि सेंट्रलची टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ह्या दोन्ही एक्झामसाठी, परंतु टेट ही या एक्झामसाठी मात्र एज लिमिट आहे। दुसरी गोष्ट, कोरोनामुळे 2 वर्षांचं वय या ठिकाणी एज लिमिट वाढवून देण्यात आलेली आहे। जसं की ओपन कॅटेगरीसाठी 37 किंवा 38 वर्ष असेल तर 2 वर्ष त्यामध्ये वाढवून दिलेले असतं, म्हणजे 39 ते 40 वर्ष यामध्ये करण्यात आलेलं आहे। पण यामध्ये हे 2 वर्ष वाढवून तर भेटलेत, परंतु टेटची एक्झाम घेण्यासाठी जर ही गोष्टीसाठी MSCE करणं विलंब होत असेल तर त्या गोष्टीसाठी वयोमर्यादा वाढलेली नाही। म्हणजे 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे जी वाढवून भेटली ती 2च वर्ष आहे। जसं की बघा, 2017ला टेटची एक्झाम झाली तेव्हा ही 2 वर्षाची मर्यादा वाढवलेली नव्हती कारण त्याच्यानंतर कोरोना आला। पण आता 2017, 18, 19 आणि 19 मध्ये कोरोना आला, परंतु थेट 2022ला एक्झाम झाली। मग याचा अर्थ 2017 आणि 18 आता परीक्षा परिषदेने एक्झाम घेतली नव्हती, त्यात मुलांचा काहीच दोष नाही, परंतु 2017 आणि 18 नंतर 19, 20, 21, 22 हे मधले हे 5-6 वर्ष तर एज लिमिटमध्ये 5-6 वर्षांची वाढ करण्यात येत नाही, ती फक्त 2च वर्षांची करण्यात येते। त्यामुळे टेटची एक्झाम परीक्षा परिषद जितक्या लेट घेईन तितकं विद्यार्थ्यांचं वय यामध्ये ते मुलं विद्यार्थी एजबार होतात, ही सद्यस्थिती आहे। कारण कोरोनामुळे जरी यामध्ये वयोमर्यादा वाढवली असली तरी सुद्धा ती 2च वर्षांची वाढवण्यात आलेली आहे। पण परीक्षा दरवर्षी घेत असं झाली असती तर ते योग्य ठरलं असतं, परंतु परीक्षा परिषद टेटची एक्झाम आतापर्यंत 2दाच झाली आणि सांगण्यात आलं होतं की ही दरवर्षी होईल। आत्ता 2022ला नोटिफिकेशन निघालं, 2023 मध्ये एक्झाम झाली, त्यामुळे 2024 आता ह्या महिन्यामध्ये एक्झाम होणं गेल्या महिन्यातच अपेक्षित होतं। पण आता आलेल्या नवीन सूचनेप्रमाणे डिसेंबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये त्याचं ॲप्लिकेशन सुटेन, म्हणजेच ही एक्झाम 2025 मध्ये जाते। त्यामुळे या ठिकाणी एजचं लिमिट सी-टी-टीला असेल, टी-टीला असेल किंवा सी-टी-टीला असेल, ह्या दोन्ही एक्झामसाठी तरी एजचं लिमिट नाही, मिनिमम फक्त 18 आहे। परंतु टेट एक्झामसाठी वयोमर्यादा आहे। कोरोनामुळे 2च वर्ष भेटलेत, पण जितकी वर्ष पुढे टेटची एक्झाम जाते त्याचा परिणाम नक्कीच विद्यार्थ्यांच्या एजवरती होतो। यानंतर दुसरी न्यूज आहे जी पोलीस भरतीशी संदर्भात आहे। आता एकमेकांचे जे काही सरळ सेवेची पदभरती असते, मग त्यामध्ये तलाठी पदभरती असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा अग्निशमक दलाची भरती असेल, आरोग्य विभागातील भरती असेल, ह्या ज्या सरळ सेवा पदभरती आहेत त्या पदभरतींचा विचार केला तर शिक्षक पदभरती ही सुद्धा एक सरळ सेवा पदभरतीशी संबंधित किंवा त्याच कॅटेगरीतली हे एक एक्झाम आहे। पण फरक खूप आहे कॉम्पिटिशनसाठी। यामध्ये डी-एड बी-एडचे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी यांचं कॉम्पिटिशन आता कुठे वाढलेलं आहे की त्या अदर ज्या एक्झाम आहेत, आता हे डी-एड बी-एडचे विद्यार्थी ते सरळ बाकीच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा पार्टिसिपेट करतात का, तर जशी ही पोलीस भरती आहे, या पोलीस भरतीची जी न्यूज आहे
ती आपण एक मिनिटामध्ये बघूया, तुम्हाला लगेच समजून येईल यामध्ये. बघा, ही महाराष्ट्र राज्याची पोलीस भरती आहे. एकूण पदे किती आहेत रिक्त? 17,471 पदे भरण्यासाठीची हे ॲप्लिकेशन फॉर्म सुटले होते. यामध्ये अर्ज किती आलेले आहेत तर बघा 17 लाख. भरायच्या जागा किती आहेत? 17,000 आणि अर्ज किती आलेले आहेत तर 17 लाख. कसं कॉम्पिटिशन आहे आणि किती आहे हे तुम्ही स्वतः या ठिकाणी डोळ्यांनी पाहू शकता. म्हणजेच या ठिकाणी 17,000 जागेसाठी जर 17 लाख अर्ज या ठिकाणी येत असतील तर 1000 जागेसाठी 1 लाख अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे कॉम्पिटिशन किती आहे, भरपूर मोठ्या प्रमाणात हे कॉम्पिटिशन आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण असतं की सरळ सेवेची जी बाकीची पदे आहेत यामध्ये क्रायटेरिया कसा असतो, फक्त ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतो. पोलीस भरतीमध्ये 12वी झालेला करू शकतो किंवा बाकीच्या ज्या सरळ सेवा पदभरती असेल, मग तुम्ही MPSC जरी घेतलं यामध्ये तरीसुद्धा मिनिमम क्रायटेरिया हाच असतो की त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं. त्यामुळे तलाठी भरतीमध्ये सुद्धा त्यामुळे ह्या ज्या बाकीच्या सरळ सेवाच्या भरती असतात यामध्ये कॉम्पिटिशन हे जास्त असतं कंपॅरिझन केलं शिक्षक भरतीच्या मानाने. तर आपले जे D.Ed आणि B.Edचे विद्यार्थी असतील किंवा त्याच्याशी समकक्ष कोर्स करणारे विद्यार्थी असतील, म्हणजेच डिप्लोमा आणि डिग्रीशी संबंधित एज्युकेशनल, ते लोकसुद्धा ह्या कॉम्पिटिशनमध्ये असतात पोलीस भरती किंवा बाकीच्या सरळ सेवा भरतीमध्ये. कारण एकच क्रायटेरिया असतो की फार तर ग्रॅज्युएशन किंवा MSCITचं सर्टिफिकेट, कम्प्युटर नॉलेज, ज्या जनरल गोष्टी आहेत त्या. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी, कुठलाही विद्यार्थी सरळ फक्त ग्रॅज्युएशन असेल तरी सगळीकडे कॉम्पिटिशन करू शकतो. म्हणून सरळ सेवा पदभरतीमध्ये कॉम्पिटिशन जास्त असतं किंवा त्यांचा कट ऑफ देखील जास्त लागतो. परंतु हे असं सेम D.Ed आणि B.Edचं होत नाही किंवा पवित्र पोर्टलवरती हे असं होत नाही. का तर D.Ed B.Edचा विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये कॉम्पिटिशन करेन, बाकीच्या इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कॉम्पिटिशन करेन, MPSC देईन, UPSC देईन, तलाठीची पदभरती देईन किंवा कोणत्याही एक्झाम हे लोक देऊ शकतात. पण आता हे सगळे लोक हे D.Ed B.Edमध्ये येऊ शकत नाही किंवा टेट एक्झाम देऊ शकत नाही. जे लोक TET किंवा CTT पास असतात, D.Ed B.Ed झालेले असतात, अपेअरिंग असतात, म्हणजेच व्यावसायिक शिक्षण ज्या लोकांचं घेतलेलं असतं, घेत असतात, तेच लोक फक्त ह्या पोर्टलवरती येतात. म्हणजे या ठिकाणी लिमिटेड विद्यार्थी असतात. कॉम्पिटिशनमध्ये D.Ed वाले असतात, B.Ed वाले असतात, DTED वाले असतात, म्हणजेच व्यावसायिक शिक्षणवालेच या ठिकाणी असतात. म्हणून या ठिकाणी कॉम्पिटिशन हे कमी असतं. आणि त्यात पण असेही काही विद्यार्थी असतात की आता D.Ed झाले, B.Ed झाले, पवित्र पोर्टलवर देखील आहे, टेट एक्झाम दिलेली आहे, वेल क्वालिफाईड सगळ्या गोष्टी आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये पण आहे. पण तेच विद्यार्थी बाकीच्या सरळ सेवा पदभरतीमध्ये देखील सिलेक्ट झालेले आहेत, असे देखील विद्यार्थी असतात. म्हणून या ठिकाणचं कॉम्पिटिशन अजून थोडंसं कमी होतं. त्यामुळे या ठिकाणी पोलीस भरती असेल किंवा बाकी एक्झाम्पल म्हणून पोलीस भरती दिलेलं, परंतु 17,000 जागेंसाठी 17 लाख अर्ज येतात. शिक्षक भरतीचं तसं नाही आहे. शिक्षक भरतीमध्ये 17,000 जागेंसाठी 7 लाख अर्जसुद्धा नाही. म्हणजेच जर आपण बघितलं तर 30,000 20,000 जी पदभरतीची घोषणा केलेली आहे, म्हणजे याचा अर्थ 30,000 पदभरतीसाठी 30 लाख अर्ज यायला पाहिजे जर इतर कॉम्पिटिशनशी जर आपण स्पर्धा केली तर तसं नाही आहे, नाही झालं. यामध्ये मोजकेच विद्यार्थी असतात जे एज्युकेशन डिपार्टमेंटचे असतात आणि म्हणून या ठिकाणी स्पर्धा कमी असते. म्हणून जवळजवळ 30,000 पदांसाठी फक्त 1,65,000 उमेदवार या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती आहेत. म्हणजे स्पर्धा या ठिकाणी कमी आहे. दुसरी गोष्ट, आतून पुढे जाऊन आता जी 2025ची टेट बोलूया आपण ह्याला, कारण की 2024चं या ठिकाणी ॲप्लिकेशन निघेल, 2025मध्ये होईल ही एक्झाम. त्याच्या आधी मात्र TET निश्चितच होईल आणि TETच्या आधी CTETची एक्झाम होईल. म्हणजे CTET नंतर TET आणि नंतर टेट एक्झाम. आता यामध्ये देखील 20,000 पदांची घोषणा असेल आणि 20,000 प्लस पदे या ठिकाणी भरण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे. मग 20,000साठी 20 लाख थोडी अर्ज असणार आहेत, शक्यच नाही.
यामध्ये जेवढे डी.एड. बी.एड. झालेले विद्यार्थी असतात, जे लाखोंनी असतात, पण त्या लाखांची संख्या त्यांचं टी.टी. सी.टी.टी. म्हणजे हे क्वालिफिकेशन, पुन्हा त्यांचे पर्सेंटेज, त्यांचं 10वी 12वीचं मीडियम आणि ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज, पोस्ट ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मॅटर करतात. आणि पुढे जसं पुढे पवित्र पोर्टलवर प्रोसिजर सरकते तसं यामध्ये कॉम्पिटिशन अजून थोडं कमी होत जातं. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या वगळत जाते या ठिकाणी. त्यामुळे शिक्षक भरती ही खूप चांगली ॲक्च्युली भरती आहे, जे इतर कॉम्पिटिशनचा विचार केला तर. त्यामुळे ज्यांचं आता 2017च्या नंतर 2022मध्ये देखील सिलेक्शन राहिलेलं आहे आणि आता मेरिट लिस्ट दुसरी देखील विथ इंटरव्ह्यूची यादी तर लागेल. पण ज्यांना असं वाटतं की आपलं ह्या विथ इंटरव्ह्यूमध्ये देखील होणार नाही, त्यांनी निश्चितच तिसऱ्या टेटची त्या एक्झामची तयारी केली पाहिजे. कारण CTT आहे आता, पुन्हा त्याच्यानंतर TET होईल. ह्या एक्झाम स्टेप बाय स्टेप होणार आहे. त्यामुळे निश्चितच ही सुवर्ण संधी आहे. त्यांनी आवश्यक आपली 2025च्या टेटच्या एक्झामची तयारी करावी. भरपूर दिवस आहे, कारण नंतर जाऊन पुन्हा जर एक्झाम अचानक गेल्या वेळेसच्या टेटसाठी घेतली गेली तर अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी वेळ मिळत नाही तो. त्यापेक्षा आत्तापासूनच अभ्यासासाठी सुरुवात करा आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह राहा.